महिन्यापासून गोशाळेत असलेल्या जनावरांचा ताबा शेतकऱ्यास देण्याचे खंडपीठाचे आदेश। मागील 22 महिन्यापासून गोशाळेच्या ताब्यात असलेल्या जनावरांच्या दुरुपयोगाचे फोटो, गावकऱ्यांचे शपथपत्र, पोलीस रिपोर्ट आदी पुरावे दाखवल्यानंतर संबंधित गोशाळेची याचिका रद्द करीत जनावरांचा ताबा शेतकऱ्यास देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मेहरोज के पठाण यांनी दिले आहे। या प्रकरणी अधिक माहिती अशी की दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील शेतकरी शेख युनुस चांद वय वर्ष 56 वर्ष यांची 9 गोवंश जनावरे पोलिसांनी जप्त करून त्यांच्या दोन्ही मुलांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर सदरील 9 जनावरांचा ताबा परभणी तालुक्यातील ब्राह्मण गावातील माता इंद्रायणी गौशाळेत देण्यात आला होता। शेतकरी शेख युनुस यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर सत्र न्यायालय परभणी यांनी दिनांक 31 मे 2025 रोजी सदरील जनावरांचा ताबा शेतकरी शेख युनुस यांना देण्याचे आदेश दिले होते। मात्र सदरील आदेशाविरुद्ध गोशाळेच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिती आदेश मिळवले होते। म्हणून शेतकरी यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांच्या मार्फत बाजू मांडण्यात आली। न्यायालयात प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांनी युक्तिवाद केला की मागील 22 महिन्यापासून नमूद 9 जनावरे गोशाळेच्या ताब्यात असून गोशाळेच्या निष्काळजीपणामुळे 1 जनावरांचा मृत्यू झाला आहे। उर्वरित 8 जनावरांचाही गैरवापर गौशाळा करीत असून बेकायदेशीरित्या सदरील जनावरे भाड्याने देऊन मोठी कमाई करीत आहे। गौशाळा जनावरांचा गैरवापर करीत असल्याचे गुगल लोकेशन सहितचे फोटो, गावकऱ्यांचे शपथपत्र तसेच संबंधित पोलिसाचा रिपोर्टही खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। जनावरांच्या मालकीचे दाखले, शेतकरी युनुस शेख यांचे सातबारे आदींचे पुरावे देऊन त्यांना नाहक्क होत असलेल्या विविध त्रास व छळही निदर्शनास आणून देण्यात आले। न्यायालयाने उपलब्ध कागदोपत्री पुरावे, शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद, गौशाळा तसेच सरकार पक्षाच्या म्हणण्यांचे अवलोकन केले। सत्र न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे मत खंडपीठाने नोंदवून जनावरांचा ताबा शेतकऱ्याला देत त्यांची काळजी व देखभाल करण्याचे आदेशित केलेले आहे। या प्रकरणात जनावर मालक शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट सईद शेख यांनी बाजू मांडली। त्यांना ॲडव्होकेट सिद्धेश जाधवर व ॲडव्होकेट शोएबुद्दीन सिद्दीकी परभणी यांनी सहकार्य केले। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। 22 महिन्यापासून गोशाळेत